सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात. श्री शिवलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमो जी शिवा अपरमिता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता, हेरंबताता जगद्गुरो, ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा, अनादि सिद्धा आनंदवन विलासा, माया चक्रचालका अविनाशा, अनंतवेशा जगत्पते. जय जय विरूपाक्षा पंचवदना, कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या, विश्वंभरा कर्ममोचक गहना, मनोजदहरा मनमोहनजो, भक्तवल्लभ तू हिमनगजामात, भाललोचन नीलग्रीव उमानाथ, मस्तकी स्वधुर्णि विराजित, जाती सुमनहारवतजी, पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक, यक्ष प्रतिमित्र प्रतापार्क, दक्ष मख विध्वंसक मृगांक, निष्कलंक तव मस्तकी, विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण, काकोल भक्षक निज भक्तरक्षण, विश्वसाक्षी भस्मलेपन, भयमोचन भवहारक जो सर्गस्थित्यंत कारण, त्रिशूल पाणी शार्दूल चर्मवसन, स्कंद तात सुहास्य वदन, माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मळ, शिवशांत ज्ञान घन अचळ, जो भानुकोटी तेज अढळ, सर्व काळ व्यापक जो, सकल कलिमल दहन, कल्मशमोचन, अनंत ब्रह्मांड नायक, जगरक्षण, पद्मजतात मनरंजन, जनन मरण नाशक जो, कमलोद्भव कमलाकार, दशशतमुख दशशतकर, दशशतनेत्र सूरभूसुर, अहोरात्र ध्याती जया, भवभवांतक भवानीवर, स्मशानवासी गिरा अगोचर, जो स्वधुर्णी तिरविहार, विश्वेश्वर काशराज जो, व्योमहरण व्यालभूषण, जो गजदमन अंधकमर्दन, ओंकार महाबलेश्वर आनंदघन, मदगर्भभंजन अजाजित जो, अमित गर्भ निगमागमनुत, जो दिगंबर अवयवरहित, उज्जयिनी महाकाल कालातीत, स्मरणे कृतांत भयनाशी, दुरित कानन वैश्वानर, जो निज जन चित्त चकोर चंद्र, वेणू नृपवर महत्पापहर, कृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंजरकिर, जो निज जन हृदयाब्ज भ्रमर, जो सोमनाथ शशिशेखर, सौराष्ट्र देश विहारी, जो कैरवलोचन करुणा समुद्र, रुद्राक्षभूषण रुद्रावतार, भीम भयानक भीमाशंकर, तपापार नाही जाचा, नाग दमन नागभूषण, नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान, ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण, नागन जनक जो, वृतारी शत्रुजनक वरदायक, बाणवल्लभ पंचबाणांतक, भवरोग वैद्य त्रिपुरहारक, वैजनाथ अत्यद्भुत जो, त्रिनयन त्रिगुणातीत, त्रितापशमन त्रिविध भेदरहित, त्र्यंबकराज त्रिदोषानल शांत, करुणाकर बलहारक जो, कामसिंधू रविदायरक, कंठीरव, जगदानंद कंद कृपार्णव, हिमनगवासी हैमवतिधव, हिमकेदार अभिनव जो, पंचमुकुट माया मलहरण, निषिद नगाती अन्माय गुण, नाही जया आदिमध्य अवसान, मल्लिकार्जुन श्रीशैलवासी, जो शक्रारी जनकांतक प्रियकर, भुजा संतापहरण जोडोणीकर, जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु, ऐसिया शिवा सर्वोत्तमा, अजा अजिता ब्रह्मानंदधामा, तुझा वर्णावया महिमा, निगमागमा अतर्क्य, ब्रह्मानंद म्हणे श्रीधर, तव गुणार्णव अगाध थोर, तेथे बुद्धी चित्त तर्क पोहणार, न पावती पार तत्वता, कनकद्री सहित मेदिनीचे वजन, करावया ताजवा आणू कोठून, व्योम साठवे संपूर्ण, ऐसे साठवण कोठूणानू, मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता, कोणत्या मापे मोजू आता, प्रकाशावया आदित्या, दीप सरता केवी होय, धरित्रीचे करुणी पत्र, कुधर कज्जल जलधिमशी पात्र, सुरद्रुमलेखणी विचित्र, करुणी लिहित कंजकन्या, तेही तेथे राहिली तटस्थ, तरी आता केवी करू ग्रंथ, जरी तू मनी धरीस यथार्थ, तरी काय एक न होय, द्वितीयेचा किशोर इंदू, त्यासे जीर्णादशी वाहती दिनबंधू, तैसे तुझे गुण करुणा सिंधू, वर्णितसे अल्पमती, सत्यवती हृदय रत्नमराळ,
भेदित गेला तव गुण निराळ. अंत न कळेची समूळ तोही तटस्थ राहिला. तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमू शके महिमा अंबर. परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्णवी मीन झालो. ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षायणीवर. म्हणे शिवलीला अमृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरिणमी. जैसा धरुणी शिशूचा हात अक्षरे लिहिवी पंडित. तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलविनमी. श्रोती व्हावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात. अगाध शिवलीला अमृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंड जे. नैमिषारण्यी शौनकादिक सुमती सूता प्रती प्रश्न करीती. तू चिदाकाशीचा रोहिणीपती करी तृप्ती श्रवण चकोरा. तुआ बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष. अगाध महिमा आसपास दशावतार वर्णिले. भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त. परी शिवलीला अमृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू. यावरी वेदव्यास शिष्य सुत म्हणे ऐका आता देवणी चित्त. शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती. आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार. श्रवण मात्रे देणार श्री शंकरांजांगे सकळ तीर्थव्रतांचे फळ. महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ. श्रवणे कलिमल नासती सकळ यज्ञान माझी जपयज्ञ थोर. म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्रराज शिव षडक्षर बीज सहित जपावा. दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फळ एकची साचार. उतरी संसारार्णव पार ब्रह्मादी सुर ऋषी हाच जपती. दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद पातक इतुक्यासही संहारक. शिवतारक मंत्र जो तुष्टी पुष्टी धृती कारण. मुनी निर्जरांसी हाची कल्याण करता मंत्रराज संपूर्ण. अगाध महिमान वर्णवे नवग्रहात वासरमणी थोर. तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलावर. अहोरात्र हाच जपती शास्त्रा माझी वेदांत तीर्थान माझी प्रयाग अद्भुत. महास्मशान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा. शस्त्रान माझी पाशुपत देवान माझी कैलासनाथ. कनकाद्री जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी तेवी हा. केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म हेची तारक मंत्र. तीर्थव्रतांचे सभार ओवाळून टाकावे. हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी. अविद्या कणनदाहक ब्रह्माग्नी सनकाधिक ज्ञानी हाच जपती. स्त्री शूद्र आदी करुणी हाच जप मुख्य चहुवर्णी. गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा. जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करीत. कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा. शिवमंत्र ध्वनी पंचानन करणी आकर्णिता दोष वारण. उभेची सांडिती प्राण न लागता क्षणभस्म होती. न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करुण. शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा. अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजांगे रक्षित त्रिनेत्र. आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्त्र अहोरात्र रक्षितया मंत्र जप कलांगुणी. शिव म्हणे मी तुमचा ऋणी. परितो मंत्र गुरुमुखे करुणी घेई जे आधी विधीने. गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण. या चिन्हे करुणी मंडित जो मित भाषणी शांतदांत. अंगी अमानित्व अदंभित्व अहिंसक अविरक्तक तोच गुरु करावा. वर्णनाम ब्राह्मणो गुरुः हा वेदवचने निर्धारू. हा त्यापासोनी मंत्रोच्चारू करुणी घ्यावा प्रीतीने. जरी आपणासी ठाऊका मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार. उगाच जपे तो अविचार तरी निष्फळ जाणिजे. काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरुविरहित. त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्याचे मुख न पहावे. वेदशास्त्रे शोधून जरी जाहले अपरोक्ष ज्ञान. करी संतांची चर्चा पूर्ण तरी गुरुविन तरेना. एक म्हणती स्वप्नी आम्हा ते मंत्र सांगितला भगवंते. आदरे सांगे लोकाते परी तो गुरुविन तरेना. प्रत्यक्ष येऊनी देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो न तरेची स्वयमेव. गुरुसी शरण रिगता मौजी बंधने विन गायत्री मंत्र. जपे तो भ्रष्ट अपवित्र
वराविण वराडी समग्र काय व्यर्थ मिळवणी. तो वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुकती गर्भवास. म्हणून सांप्रदाययुक्त गुरुस शरण जावे निर्धारे. जरी गुरु केला भलता एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक. जैसे गर्भाध्यास सम्यक वर्ण व्यक्त स्वरूपन कळेची. असो या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्रादि करुणी. शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम. तरी येची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका. श्रवणी पठणे निजधास आदरे धरावा दिवसेंदिवस. अनुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय होय. श्रवण मनन निजध्यास धरिता साक्षात्कार होय सरस. ब्रह्मग्न मार्गघ्न तामस श्रवणे पावन सर्व होती. तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परम पवित्र. दाशार्य नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी. सर्व राजे देती करभार कर जोडोन नमिती वारंवार. त्यांच्या मुकुटरत्न किरणे साचार प्रपदे ज्यांची उजळली. मुकुट घर्षणे करुणी किरणे पडली दिसती चरणी. जेने सतावसन पसरुनी पालनिनी कुंभिनी हे उभारिला यशोध्वज. जे विशरद काळेचा द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे. जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश तेवी ऐश्वर्य चढे विशेष. जो दुर्बुद्धी दासीस स्पर्श न करी कालत्रयी. सद्बुद्धी धर्मपत्नी सिरत स्वरूपासी तुळीजे रमानाथ. दानशस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले. भूभुजांवरी जामदग्न समरांगणी जेवे प्रळयाग्न. ठाण न चळे रनिहुन कुठार घाये भूरुह जैसा. चतुर्दश विद्या 64 कळा आकळी जेवी करतळीचा आवळा. जेने दानमेघे निवटिला दारिद्र्य धुरोळा याचकांचा. बोलणे अतिमधुर मेघ गर्जे जेवी गंभीर. प्रजाजनांचे चित्तमयूर नृत्य करीती स्वानंदे. ज्याचा सेना सिंधू देखोनी अद्भुत जलसिंधू होय भयभीत. निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवी न चळेची. त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती. जिचे स्वरूप वर्णी सरस्वती. विश्ववदने करोनिया ते लावण्य सागरीची लहरी. खंजनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिणी पिकस्वरी. हंसगमना हरिमध्या शशिवदना भुजंगवेणी. अलंकारा शोभा जिच्या तनुआनी. दर्शने झळकती जेवी रेखाणी. बोलता सदनी प्रकाश पडे सकल कला निपुण. या लागी कलावती नाम पूर्ण. जे सौंदर्य वैरागीचे रत्न. जे निधान चातुर्य भूमीचे. अंगीचा सुवासन माये सदनात. जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ. नेत्र मिलिंद रुंजी घालित धनी पाहता न पुरेची. नूतन आणली पूर्णन मनसी जे आकर्षिले रायाचे मन. बोलावू पाठविले प्रीती करुण परी तेन येची प्रार्थिता. स्वरूप शृंगार जाळे पसरुण आकर्षिला नृपमानस समीन. या लागी दाशर्य राजा उठोन आपणची गेला तिजपाशी. म्हणे शृंगारवल्ली शुभांगी मम तनु वृक्षासी आलिंगी. उत्तम पुत्रफल प्रसवसी जंगी. अत्यानंदे सर्वा देखता तव ते शृंगार सरोवर मराळी. बोले सुहास्य वदना वेल्हाळी. म्हणे म्या उपासिला शशिमौळी. सर्व काळ व्रतस्थ असे जे स्त्री रोगिष्ट अत्यंत. गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्त अथवा व्रतस्थ. वृद्ध शक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी. तरुण रूपवंत अष्टभोगे करुणीयुक्त चिंताग्रस्त नसावी. पर्वकाळ व्रतदिन निरसून उत्तम काळी षडस अन्ने भक्षुन. मग ललना भोगावी प्रीती करुण. राजलक्षण सत्य हे राव काममध्ये मत्त प्रचंड. रती भरे पसरोनी दोरदड आलिंगन देता बळे प्रचंड. शरीर त्याचे पोळले लोहारगला तप्त अत्यंत. तैसी कलावती चितनु पोळत नृप वेगळा होणी पुसत. कैसा वृत्तांत सांगा शृंगार सदन विलासिनी. मम हृदयानंदवर्धिनी सकळ संशय टाकुणी मुळी हुनी गोष्टी सांग. म्हणे हे राजचक्र मुकुटावंतस क्रोधे भरो नेदी मानस. माझा गुरुस्वामी दुर्वास अनुसूयात्मज महाराज. त्या गुरुने परमपवित्र मज दिधला शिव पंचाक्षरी मंत्र. तो जपता होरात्र परम पावन पुनितमी. ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त. अगम्यागमन केले विचाररहित अभक्ष्य तुके भक्षिले. मज श्री गुरुदये करुण. राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान
तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वथा, घडले नाही गुरुसेवन. पुढे राज्यांती नरक दारुण, ऐकता रावण तापे करुण. सद्गदित जाहला म्हणे कलावती गुणगंभीरे, जो शिवमंत्र मज देई आदरे. ज्याचे निजपे सर्वत्रे, महत पापे भस्म होती. ती म्हणे हे भुजेंद्र, मज सांगावया नाही अधिकार. श्री वल्लभा तू प्राणेश्वर, गुरु निर्धारे तू माझा. तरी यादव कुळी गुरु वरिष्ठ, गर्गमुनी महाराज श्रेष्ठ. जो ज्ञानिया माझी दिव्य मुकुट, विद्या वरिष्ठ तयाची. जैसे वशिष्ठ वामदेव ज्ञानी, तैसाच महाराज गर्गमुनी. त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी, शिवदीक्षा घेई जे. मग कलावती सहित भूपाळ, गर्गाश्रमी पातला तत्काळ. साष्टांग नमुनी करकमळ, जोडोनी उभा ठाकला. अष्टभाव दाटून हृदयी, म्हणे शिवदीक्षा मज देई. म्हणून पुढती लागे पायी, मिती नाही भावार्था. यावरी तो गर्गमुनी, कृतांत भगिनी तीरा येऊनी. पुण्यवृक्षा तळी बैसोनी, स्नान करवी यमुनेचे. उभयंतांनी करुणी स्नान, यथा सांग केले शिवपूजन. यावरी दिव्यरत्ने आणून, अभिषेक केला गुरूंसी. दिव्याभरणे दिव्य वस्त्रे, गुरुपूजिला नृपादरे. गुरुदक्षिणेसी भांडारे, दाशार्य राय समर्पिली. तनुमन धनेसी उदार, गर्गचरणी लागे नृपवर. असोणी गुरुसी वंचिती जे पामर, ते दारुण निरळ भोगिती. श्री गुरूंचे घरी आपदा, आपण भोगी सर्व संपदा. कैचे ज्ञान त्या मतिमंदा, गुरु ब्रह्मानंदान भजे जो. एक म्हणती तनुमन धन, नाशिवंत गुरुसी काय अर्पुण. परमचांडाळ त्याचे शठज्ञान, कदा वदन पहावे. धिक विद्या धिक ज्ञान, धिक वैराग्य धिक साधन. चतुर्वेद शास्त्रे आला पडून, धिक पठन तयाचे. जैसा अखर पृष्ठीवरी चंदन, षडसे दरवी व्यर्थ फिरून. जेवी मापे तंदुल मोजून, इकडून तिकडे टाकिती. घाणा इक्षू रस गाळी, इतर सेविती रस नव्हाळी. की पात्रात शर्खरा साठविली, परी गोड न कळे तया. असो ते अभाविक खळ, तैसा नव्हे तो दाशार नृपाळ. षोडशोपचार निर्मळ, पूजन केले गुरूंचे. उभा ठाकला कर जोडून, मग तो गर्गहृदयी धरून. मस्तकी हस्त ठेवून, शिवपंचाक्षर मंत्र सांगे. हृदय आकाश भुवनी, उगवला निजबोध तरणी. अज्ञान तम तेच क्षणी, निरसुनी नवल जाहले. अद्भुत मंत्रांच महिमान, रायाची या शरीरामधून. कोट्यावधी काक निघोण, पळते झाले ते दवा. किती एकांचे पक्ष जळाळे, चडफडताची बाहेर आले. अवघेचे भस्म होऊन गेले, संख्या नाही तया ते. जैसा किंचित पडता कृशान, दग्ध होय कंटकमन. तैसे काक गेले जळोन, देखो निरावन वलकरी. गुरु सीनमुनी पुसे नृप, काक कैचे निघाले अमूप. माझे झाले दिव्य रूप, निर्जराहुनी आगळे. गुरु म्हणे ऐक साक्षेपे, अनंत जन्मीची महापापे. बाहेर निघाली काकरूपे, शिवमंत्र प्रतापे भस्म झाली. निष्पाप झाला नृपवर, गुरुस्तवन करी वारंवार. धन्य पंचाक्षरी मंत्र, तू धन्य गुरु पंचाक्षरी. पंचभूतांची झाडणी करून, सावध केले मज लागून. चारी देह निरसून, केले पावन गुरुराया. 25 तत्वांचा मेळ, त्यात सापडलो बहुत काळ. क्रोध महिषासुर सबळ, काम वेताळ धुसधुसी. आशा मनशा तृष्णा कल्पना, भ्रांती भुली इच्छा वासना. या जखिनी यक्षिणी नाना, विटंबित मज होत्या. ऐसा हा अवघा मायामळ, तुवा निरसला तात्काळ. धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ, गुरुदयाळ धन्य तू. सहस्त्र जन्मपर्यंत मज ज्ञान झाले समस्त. पापे जळाली असंख्यात, काकरूपे देखिली म्या. सुवर्णस्थेय अभक्ष भक्षक, सुरापान गुरुतल्पक. परदारागमन गुरुनिंदक, ऐसी नाना महत पापे. गोहत्या ब्रह्महत्या, धर्मलोपक. स्त्रीहत्या गुरुहत्या, ब्रह्मछळक. परनिंदा पशुहिंसक, वृत्तिहारक अगम्य स्त्रीगमन. मित्रद्रोही गुरुद्रोही, विश्वद्रोही वेदद्रोही. प्रासादभेद लिंगभेद पाही, पंक्तिभेद हरिहरभेद. ज्ञानचोर पुस्तकचोर, पक्षीघातक. पाखंडमती मिथ्यावादक, भेदबुद्धी भ्रष्ट मार्गस्थापक. स्त्रीलंपट दुराचारी, कृतज्ञ परद्रव्यापहारक. कर्मभ्रष्ट तीर्थमहिमा उच्छेदक. बकध्यानी गुरुछळक, मातृहतक पितृहत्या. दुर्बलघातक कर्ममाग्न, कर्म मार्गघ्न. दीनहत्यारी पाहती पैशून्य,
तृणदाहक पीडित सज्जन, गोत्रवध भगिनीवध, कन्या विक्रय गो विक्रय, ह्यय विक्रय रस विक्रय, ग्रामदाहक आत्महत्या पाहे, भ्रूणहत्या महापापे. ही महापापे सांगितली, क्षुद्र पापे नाही गणिली. इतुकी काकरूपे निघाली, भस्म झाली प्रत्यक्ष. काही गाठी पुण्य होते परम, म्हणोनी नरदेह पावलं उत्तम. गुरुप्रतापे तरलो निस्सीम, काय महिमा बोलू आता. गुरुस्तवन करुणी अपार, ग्रामास्याला दाशार्य नृपवर. सवे कलावती परमचतुर, केला उद्धार रायाचा. जपता शिवमंत्र निर्मळ, राज्य वर्धमान झाले सकळ. अवर्षण दोष दुष्काळ, देशातून पळाले. वैधव्य आणि रोगमृत्यू, नाहीच कोठे देशात. आलिंगता कलावती नृपनाथ, शशी ऐसी शीतळ वाटे. शिवभजनी लाविले सकळ जन, घरोघरी होत शिवकीर्तन. रुद्राभिषेक शिवपूजन, ब्राह्मण भोजन यथाविधी. दाशार्य रायाचे आख्यान, जे लिहिती ऐकती करीती पठन. प्रीती करुणी ग्रंथ रक्षण, अनुमोदन देती जे. सुफळ त्यांचा संसार, त्यासी निजांगे रक्षी श्री शंकर. धन्य धन्य तेची नर, शिवमहिमा वर्णिती जे. पुढे कथा सुरससार, अमृताहुनी रसिक फार. ऐकोत पंडित चतुर, गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे. पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी, श्रीधर मुख निमित्त करुणी. तोची बोलवित विचारोणी, पहावे मणी निर्धारे. श्रीधर वरद पांडुरंग, तेने श्रीधरिले शिवलिंग. पूर्ण ब्रह्मानंद अभंग, नवे विरंग कालत्रयी. शिवलीलामृत प्रचंड ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परसोत सज्जन खंड, प्रथमोध्याय गोढा. श्री सांब सदा शिवार्पण वस्तू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.